दिनांक 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून जिंतूर पोलिसांनी एक कौतुकास्पद उपक्रम राबवला। हरवलेले मोबाईल शोधून ते त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले। या उपक्रमामुळे पोलीस प्रशासनाबद्दल नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालंय। परभणी जिल्ह्यातील जिंतूर पोलीस स्टेशन अंतर्गत हरवलेल्या अनेक मोबाईलचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली होती। पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार जिंतूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बालाजी पुंड यांनी CEIR पोर्टलचा वापर करून हे मोबाईल शोधून काढले। स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर सुमारे 2.5 लाख रुपये किमतीचे मोबाईल त्यांच्या मालकांना परत देण्यात आले। यावेळी मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले। कंप्लेंट केल्यानंतर मोबाईल एका वर्षाच्या आत मिळाला। अपेक्षाही नव्हती मोबाईल मिळेल म्हणून, परंतु साहेबांच्या प्रयत्नांना यश आलं आणि माझा मोबाईल एका वर्षाच्या आत मिळाला। अगोदर माझा मोबाईल हरवण्यात आला होता, त्याची मी इथं कंप्लेंट केली होती 1.5 महिना पहिले। अचानक काल परवा मला सरांचा फोन आला म्हणे मोबाईल सापडलेला आहे, येऊन घेऊन जा। खरंच अपेक्षाही नव्हती कधी मोबाईल भेटेल म्हणून, अचानक असा भेटला, आनंद होते आणि खरंच पोलीस प्रशासनाचा आभार। इतक्या तात्पर्याने लवकरात लवकर माझा मोबाईल सापडून दिला। मी API जाधव, जिंतूर पोलीस स्टेशन। आज 15 ऑगस्टच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो। माननीय पोलीस अधीक्षक साहेब परदेशी साहेब यांच्या आदेशान्वये जे मोबाईल मिसिंग जे आहेत, मोबाईल मिसिंगच्या प्रकरणांमध्ये आम्हाला वरिष्ठांचे तसे आदेश झालेले होते की जे मोबाईल मिसिंग आहेत ते शोधून काढा। याद्वारे MHA महाराष्ट्र मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स दिल्ली यांचं एक पोर्टल आहे CEIR पोर्टल। या पोर्टलमध्ये जे मोबाईल मिसिंग आहेत किंवा जे मोबाईल हरवलेले आहेत, ते चोरीला गेलेले आहेत, यांची जी कंप्लेंट्स आहेत ह्या पब्लिकने त्या कंप्लेंट्स त्याच्यामध्ये टाकायच्या असतात व त्याच्यानंतर सदरचे मोबाईल जेव्हा ते ॲक्टिवेट होतात तर त्या थ्रू आम्हाला तशी माहिती सायबर सेल जे आहे, सायबर सेल आम्हाला माहिती तशी देते। यामध्ये गेल्या 2 ते 3 महिन्यामध्ये अनेक मोबाईल मिसिंग या पोलीस स्टेशनला रजिस्टर होत्या। त्याच्यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक साहेबांचे आदेश होते की सदर मोबाईल शोधून आपल्याला फिर्यादीला परत करायचे। त्यावरून आमची जी टीम आहे पोलीस स्टेशनची टीमने सदरचे मोबाईल जे आहे जशी माहिती मिळत गेली त्या माहितीनुसार सदरचे मोबाईल शोधून काढलेले आहेत। यापूर्वी 6 मोबाईल तसे देण्यात आलेले होते व आज 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनी 14 मोबाईल जे आहेत, जवळपास 2.5 लाख ते 3 लाखाचा जो मुद्देमाल आहे तो फिर्यादींना मुद्देमाल देण्यात आलेला आहे। माननीय वरिष्ठांच्या आदेशानुसार त्याची कारवाई करण्यात आली आहे। जिंतूर पोलिसांतून ही कारवाई झालेली आहे व वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार झालेली आहे। PI सरोदे साहेब आहेत, सपोनी पुंड साहेब आहेत व याच्यामध्ये आमची सर्व टीम आहे, त्यात ही कारवाई करण्यात आलेली आहे। ओके। परभणी पोलिसांनी जिंतूर पोलीस स्टेशन अंतर्गत एकूण 20 मोबाईल CEIR पोर्टलवरून जे लोकांचे हरवले होते सगळे शोधून काढलेले आहे आणि ते आम्ही सर्वांना परत दिलेले आहे। जवळपास हा 3 लाखाचा मुद्देमाल आहे जो आम्ही शोधून नागरिकांना परत केलेला आहे। सर किती कंप्लेंट आलेले आपल्याकडे आतापर्यंत? आतापर्यंत आमच्याकडे जवळपास 100 जवळपास कंप्लेंट आहेत या वर्षामध्ये आणि त्या कंप्लेंटच्या सगळ्यांचा फॉलोअप घेणं चालू आहे। आतापर्यंत आपण 20 पेक्षा जास्त मोबाईल ट्रॅक करून लोकांना परत केलेले आहे। या 2 महिन्यामध्ये आम्ही 20 मोबाईलची हस्तगत केलेत आणि नागरिकांना परत केलं। यामध्ये कशा प्रकारे सर होतात? एक ऑनलाईन पोर्टल आहे CEIR, त्या पोर्टलवरून आम्ही ते हरवलेल्या मोबाईलचा डाटा भरतो आणि डाटा भरल्यानंतर ते मोबाईल जर कोणी ॲक्टिवेट केला तर त्याची माहिती आपल्याला सगळ्या पोलीस स्टेशनला भेटते। पोलीस स्टेशनला प्रत्येक पोलीस स्टेशनला एक नोडल ऑफिसर असतो आमचा। त्या भेटल्यानंतर आपल्याला कळतं की तो कोणाकडे आहे, कुठं आहे, लोकेशन काय, त्यामुळे आपण त्याला संपर्क करून त्याचा शोध घेऊन तो मोबाईल परत ज्याचा आहे त्याला आपण परत पाठवू। यावेळी आपण जनतेला काय आवाहन करणार सर? यावेळी जनतेला आव्हान असं करण्यात येत आहे की आपला मोबाईल हरवल्यानंतर आपण त्या पोर्टलवर माहिती भरावी, पोलिसांना माहिती द्यावी आणि नागरिकांनी आपल्या स्वतःनी काळजी घ्यावी। प्रतिनिधी रियाज चाऊस, NTV न्यूज मराठी, जिंतूर।